वेगळा आणि तुमचा आवडता आणि उत्सुकता असणारा विषय आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तुम्ही इतरांना आवडता की नाही, तुमची व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये कोणत्या प्रकारची आहेत ते तुम्हाला तपासता येतील. आवडण्यायोग्य व्यक्ती चाचणी. तर मित्रांनो, आवडण्यायोग्य व्यक्ती तुम्ही आहात की नाही आणि तुम्हाला नेहमीच उत्सुकता असते की मी एक आवडता व्यक्ती आहे का, तर इतर तुम्हाला खरोखरच कसे पाहतात याबद्दल तुम्हाला नेहमीच उत्सुकता राहिलेली असेल. तर मित्रांनो, आम्हाला कोण आवडते ते अत्यंत व्यक्तिनिष्ठ आहे. प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी प्राधान्य असतात. सामान्यतः त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यावर आणि जगलेल्या अनुभवांवर आधारित इतर लोक आपल्याला आवडण्यासारखे समजतात की नाही हे आपल्या व्यक्तिमत्वाचे गुणधर्म प्रभावित करू शकतात. सामान्यतः इष्ट व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यांवर आधारित तुम्ही एक आवडता व्यक्ती आहात की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही काही मुद्दे पाहू शकता. तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण वेगळे आणि महत्त्वाचे विषय मी घेऊन येत असतो. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मी तुम्हाला काही प्रश्न आणि 3 पर्याय हे देणार आहे. तुम्ही तुमच्या मनात किंवा कागदावर तुमची उत्तरे लिहा आणि जवळपास 12 प्रश्न आहेत. त्यापैकी तुम्हाला किती गुण मिळतात आणि त्यानुसार मग तुमचं व्यक्तिमत्वाचं काय वैशिष्ट्य आहे ते तुम्ही ओळखू शकता. तर पहिला प्रश्न आहे, तुम्ही नवीन लोकांना भेटता तेव्हा तुम्ही कोणती कृती करता? पहिली कृती, वैशिष्ट्यपूर्ण मध्ये मैत्रीपूर्ण आणि गप्पा मारण्यास उत्सुक, मला त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. दुसरा पर्याय, शांत, मी पहिली हालचाल करणार नाही, परंतु त्यांनी माझ्याशी संपर्क साधला तर मी त्यांच्याशी बोलेल. तिसरा पर्याय, चिंताग्रस्त किंवा अस्ताव्यस्त, मला संभाषण कसे सुरू करावे हे माहीत नाही आणि मला आवश्यक नाही. दुसरा प्रश्न, एक ओळखीचा माणूस तुमच्या सोबत चांगली बातमी शेअर करतो, तुमची प्रतिक्रिया कशी असेल? पहिला पर्याय, मी त्यांच्यासाठी उत्साहित होईल आणि त्यांचे अभिनंदन करेल. दुसरा पर्याय, मी त्यांचे ऐकेन पण जास्त बोलणार नाही किंवा जास्त उत्साही होणार नाही. तिसरा प्रश्न, TBH, जेव्हा हे घडते तेव्हा मला लक्ष देणे आणि खरोखर स्वारस्य असणे कठीण आहे. आता पाहू तिसरा प्रश्न, तुम्ही एखाद्या गटाशी संभाषण करत असताना तुम्ही, पहिला पर्याय, प्रत्येक व्यक्तीचे बोलणे ऐका आणि जे बोलले जात आहे त्याला प्रतिसाद द्या, प्रश्न विचारा आणि योग्य असेल तेव्हा टिप्पणी द्या. दुसरा पर्याय, जास्त न बोलता शांत बसा आणि ऐका, मी संभाषणाचे नेतृत्व करण्यासाठी गटातील इतरांची वाट पाहत असतो. तिसरा पर्याय, बोलण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही म्हणून तुम्ही इतरांना व्यत्यय आणता आणि तुम्हाला चर्चा करायच्या असलेल्या अधिक मनोरंजक गोष्टीसह संभाषण ताब्यात घेता. चौथा प्रश्न, तुमच्या मताशी असहमत असलेल्या व्यक्तीला तुम्ही कसे प्रतिसाद देता? पहिला पर्याय, त्यांचे मते ऐका, त्यांच्या दृष्टिकोनाचा आदर करा आणि असहमत होण्यास सहमती द्या. दुसरा पर्याय, तुमचा मुद्दा जास्त न बोलता किंवा वादविवाद न करता ऐका, कारण तुम्ही बरोबर आहात आणि ते चुकीचे आहेत. तिसरा पर्याय, त्यांची मते बंद करा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, गुण करणे आवश्यक आहे. पाचवा प्रश्न, तुम्ही इतर लोकांना किती वेळा समर्थन करता, याची कोणते विधान सर्वोत्तम वर्णन करते? पहिला पर्याय, मी नेहमी इतरांना पाठिंबा देतो आणि जेव्हा मी शक्य असेल तेव्हा लोकांसाठी तिथे राहण्याचा प्रयत्न करतो. दुसरा पर्याय, मी पाठिंबा देण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करतो, परंतु ते सोयीचे नसल्यास मी माझ्या मार्गापासून दूर जाणार नाही. तिसरा पर्याय, माझ्या गरजा प्रथम येतात आणि मी त्याऐवजी लोक इतरत्र समर्थन शोधू इच्छिता. किंवा प्रश्न 6, एक सहकारी तुम्हाला सांगतो की त्यांनी चूक केली आहे आणि त्याबद्दल काळजी वाटते, तुमची प्रतिक्रिया कशी आहे? पहिला पर्याय, त्यांना सांगा की आम्ही सर्व चुका करतो आणि ते अनुभवातून कसे शिकू शकतात हे पाहण्यात त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा. दुसरा पर्याय, फक्त ऐका आणि सर्वोत्तमाची आशा करा. तिसरा पर्याय, त्यांना सांगा की त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. अरे रे. आता 7वा प्रश्न, कोणते विधान इतर कोणत्या तरी कर्तृत्वावरील तुमच्या विशिष्ट प्रक्रियेचे वर्णन करते?
पहिला पर्याय, मी खरोखर सपोर्टिव्ह आहे आणि त्यांच्या सर्व प्रयत्नांची कबुली देण्याचा प्रयत्न करतो. दुसरा पर्याय, जर काही प्रमुख असेल तर मी ते मान्य करू शकतो. तिसरा पर्याय, त्या माझ्या उपलब्धी नाहीत त्यामुळे मला त्याबद्दल फार काही बोलण्याची गरजच नाही. 8वा प्रश्न, तुम्ही किती सहानुभूतीपूर्ण आहात? पहिला पर्याय, तेही सहानुभूती, मी नेहमी इतरांच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करतो. दुसरा पर्याय, सहानुभूतीची क्रमवारी, मी सतत इतरांना कसे वाटते याचा विचार करत नाही, परंतु कधीकधी मी स्वतःला त्यांच्या शूजमध्ये ठेवू शकतो. तिसरा पर्याय, खरोखर सहानुभूती नाही, इतरांना कसे वाटते हे समजणे कठीण आहे. प्रश्न 9वा, तुम्ही किती वारंवार मित्र किंवा ओळखीच्या लोकांपर्यंत पोहोचता? पहिला पर्याय, अनेकदा नातेसंबंध टिकवण्यासाठी इतरांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. दुसरा पर्याय, कधीकधी मी इकडे तिकडे संदेश पाठवू शकतो, परंतु मी सहसा कोणीतरी माझ्यापर्यंत पोहोचण्याची वाट पाहतो. तिसरा पर्याय, क्वचितच त्यांना संवाद साधायचा असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. प्रश्न क्रमांक 10वा, जेव्हा तुमचा एखाद्याशी वाद किंवा मतभेद होतो तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशा प्रकारची असते? पहिला पर्याय, त्याद्वारे बोला आणि आपल्या दोघांसाठी उपयुक्त ठराव शोधण्याचा प्रयत्न करा. पर्याय दुसरा, मी कोणत्याही परिस्थितीत संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करतो, मला ती हाताळायची नाही म्हणून मी फक्त शांत राखेन. तिसरा पर्याय, त्यांच्यावर रागवा आणि नकार द्या जरी त्यामुळे नातेसंबंध खराब झाले तरी सुद्धा. प्रश्न 11वा, संभाषणादरम्यान तुम्ही सामान्यतः, पहिला पर्याय, समोरच्या व्यक्तीचे किंवा लोकांचे लक्षपूर्वक ऐका, भिन्न दृष्टिकोन ऐकणे आणि इतर गोष्टी कशा पाहतात हे जाणून घेणे मनोरंजक असते. दुसरा पर्याय, शक्य तितके ऐकण्याचा प्रयत्न करा, मला काही सांगायचे असल्यास मी थोडासा ट्यून करू शकतो किंवा व्यत्यय आणू शकतो. पर्याय तिसरा, खरंच ऐकू नका कारण तुम्ही पुढे काय बोलणार यावर तुमचं लक्ष आहे, ती जास्त महत्त्वाचं आहे. शेवटचा म्हणजेच 12वा प्रश्न, तुम्हाला किती वेळा वाटते की इतर तुमचे वर्णन सकारात्मक किंवा आशावादी म्हणून करतील? पर्याय पहिला, खूप वेळा, मी एक ग्लास अर्धा पूर्ण प्रकारची व्यक्ती आहे आणि गोष्टी सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करतो. पर्याय दुसरा, कधीकधी, मी काही परिस्थितीमध्ये आशावादी असू शकतो आणि इतर वेळी थांबा आणि पहा असा दृष्टिकोन घेऊ शकतो. पर्याय तिसरा, क्वचितच, मी सहसा गटात निराशावादी असतो किंवा जसा मला विचार करायचा तसा आवडतो तसा एक वास्तववादी असतो. तर मित्रांनो, आपल्याला 12 प्रश्नांच्या किती उत्तरामध्ये काय सुचते ते आपण पर्याय निवडू शकता. आता या आवडीच्या चाचणीची कोणत्या व्यक्तींना गरज आहे? तर इतर त्यांना कसे पाहतात याविषयी उत्सुक असलेल्या प्रत्येकासाठी ही चाचणी महत्त्वाची आहे. तुम्ही प्रक्षेपित करत असलेल्या व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यावर आधारित इतर लोक तुम्हाला कसे पाहतात हे निर्धारित करण्याचा प्रयत्न आणि मदत यातून होऊ शकते. प्रत्येक प्रश्न अधिक वांछनीय मानल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यांशी वर्तन जोडत असतो. या चाचणीबद्दल म्हटल्यास आपण ही पसंती चाचणी बिग 5 व्यक्तिमत्व गुण आणि रेसेन लायकेबिलिटी स्केलवर आधारित आहे. रेसेन लायकेबिलिटी स्केल ही 11 प्रकारच्या प्रश्नावली आहे जी डॉक्टर स्टीफन रेसेन यांच्या आवडीची व्याख्या काय आहे यावर आधारित आहे. रेसेनने पसंती मोजण्यासाठी प्रश्नांची रचना केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा रेसेन लायकेबिलिटी स्केलनुसार ही प्रश्नावली त्याची उत्तरं देऊ शकता. व्यक्तिमत्व वैशिष्ट्याबद्दल आपण काय जाणून घेतले पाहिजे? आपली व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये आपण कसे वागतो, विचार करतो आणि कसे वाटते याचे मार्गदर्शन करतात. मानसशास्त्रात वैशिष्ट्य सिद्धांताचा अर्थ असा आहे की लोकांमध्ये भिन्न व्यक्तिमत्वे आहेत कारण त्यांच्यात मूलभूत व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यांचे भिन्न भिन्न स्तर आहे. व्यक्तिमत्वात मानसशास्त्र आणि संशोधनाची 5 मुख्य व्यक्तिमत्व गुणधर्म म्हणून ओळखलेले आहेत. त्यांना बिग 5 म्हणून ओळखले जाते. हे बहिर्मुखता, सहमती, विवेकशीलता, न्यूरोटिकिझम
आणि अनुभवासाठी मोकळेपणा आहेत आणि ते व्यक्तिमत्वाचा आधार बनतात. प्रत्येक वैशिष्ट्य हे श्रेणीचे प्रतिनिधित्व करते, म्हणून एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात जास्त किंवा कमी प्रमाणात गुणधर्मही असू शकतात. बहुतेक लोक मध्यभागी कुठेतरी असू शकतात. तर आता आपण एक वैशिष्ट्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. बहिर्मुखता अशा व्यक्तीचे वर्णन करते जो बाहेर जाणारा आहे, सामाजिक परिस्थिती शोधतो आणि इतरांच्या आसपास राहून मानसिक उत्तेजनांचा आनंद घेतो. जे लोक बहिर्मुखता स्केलवर जास्त येतात त्यांना सामाजिक परस्पर संवादामुळे उत्साही आणि अतिउत्साही सुद्धा वाटते. बहिर्मुख व्यक्तीला नवीन लोकांशी बोलणे आणि मैत्री करणे सोपे जाऊ शकते. ज्यांची बहिर्मुखता कमी आहे त्यांना अंतर्मुखी म्हणून वर्णन केले जाते आणि ते सामाजिक परिस्थितीत एकटे राहणे अधिक पसंत करतात. दुसरा मुद्दा सहमती. ज्या लोकांमध्ये उच्च सहमती असते त्यांना सामान्यतः अधिक सहकारी आणि दयाळू असे वर्णन केलेले जाते. त्यांना विश्वासार्ह, दयाळू किंवा इतरांना मदत करण्याची अधिक शक्यता म्हणून पाहिले जाऊ शकते. ज्यांची सहमती कमी आहे त्यांचे वर्णन अधिक लढाऊ आणि इतरांच्या भावनांशी कमी संबंधित असे सुद्धा केले जाऊ शकते. वैशिष्ट्य म्हणजे कर्तव्य दक्षता. विवेकशीलता अशा लोकांचे वर्णन करते ज्यांच्याकडे उच्च पातळीवरील विचारशीलता असते. अनेकदा आगाऊ तयार असतात, संघटित असतात आणि तपशीलवार असतात. जो कोणी उच्च पातळीवरील प्रामाणिकपणा दाखवतो तो आगाऊ गोष्टींची आखणी करतो आणि त्यांच्या योजना, वर्तन किंवा कृतींमध्ये इतरांचा विचार सुद्धा करतो. जे लोक प्रामाणिकपणाच्या खालच्या पातळीचे प्रदर्शन करतात ते अधिक आवेगपूर्ण, निष्काळजी, कमी संघटित आणि शेवटच्या क्षणी गोष्टी करू शकतात. पुढचं वैशिष्ट्य आहे न्यूरोटिझम. न्यूरोटिझम हे एक असे वैशिष्ट्य आहे जे कमी इष्ट मानले जाते. न्यूरोटिकिझम मध्ये जास्त असलेले लोक भावनिक अस्थिरतेला अधिक प्रवण असू शकतात, अधिक सहजपणे तणावग्रस्त होऊ शकतात आणि दुःखी किंवा चिंताग्रस्त सुद्धा होऊ शकतात. न्यूरोटिकिझम मध्ये कमी असलेली एखादी व्यक्ती अधिक शांत आणि त्याच्या भावनांचे नियमन करण्यास सक्षम असू शकते. पुढचं वैशिष्ट्य आहे अनुभवांसाठी मोकळेपणा. हे वैशिष्ट्य कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि बुद्धी यांच्याशी संबंधित आहे. जे लोक अनुभवासाठी उच्च पातळीचे मोकळेपणा प्रदर्शित करतात त्यांना नवीन नवीन कल्पना आणि अनुभवांबद्दल उत्सुकता नेहमीच असते. त्यांना इतरांबद्दल शिकण्याची आणि नवीन गोष्टी करण्याची इच्छा सुद्धा असू शकते. जे अनुभवासाठी कमी पातळीचे मोकळेपणा दाखवतात ते कदाचित नवीन कल्पना आणि नवीन विचार करण्याच्या पद्धतीशी अधिक बंद असतील. ते तितके सर्जनशील नसू शकतात. तर मित्रांनो, ही चाचणी आपल्याला नक्कीच आवडली असेल आणि आपण कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहात, आपल्याला किती मार्क मिळतात 12 पैकी ते आपण पाहू शकता आणि कोणत्या प्रकारचं वैशिष्ट्य आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आहे ते सुद्धा आपल्याला माहिती होऊ शकते. तर मित्रांनो, नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.